ग्रॅटिट्यूड, सो ग्रॅटिट्यूड. काही भावना मनामध्ये असतात आणि काही भावना माणूस बोलून टाकू शकतो. तशा या सगळ्या भगिनींना त्यांनी व्याधीतनं मुक्त केले. आणि मीच असं नाही, सगळ्यांचे चेहरे इतके हसतमुख की त्यांनी त्यांच्या ताईला फोन करताना सुद्धा सांगितलं, दादा तू का रे येत नाहीस, का रे येत नाही. ते म्हणा, तुला प्रश्नाचं उत्तर जर पाहिजे असेल तर तू इथं ये आणि इथं बघ, माझे पेशंट हे पेशंट नसून सगळ्यांच्या कपाळावर एक आनंदाची लहर आहे आणि ती लहर बघायला तू ये आणि मग म्हण की दादा तू का नाही आलास. या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाला इथं मिळणार आहे. आणि जहा ईमान है वहा ही भगवान है. म्हणून आमचे कोटी प्रणाम. दिव्यत्वाची जेत प्रचिती तेथे कर माझे जुळती. आणि एवढंच सांगते, खरोखरच सामने भगवान सूर्यनारायण आहे. त्या भगवान सूर्यनारायणांनी दिलं तेज, धरतीने दिली माया, जणू काही त्यातूनच उभारली गेली ही तेजोमय काया. साठवली मनामध्ये आम्ही ही माया. आणि एकच सांगावंसं वाटतं सगळ्यांना की ही तपश्चर्या जाणार कधीच नाही वाया. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ताई, मी तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला आलो पण तुम्हीच मला असं काही रिअल फॅक्ट आहे, याच्यात काहीही खोटं नाही. कारण खरंच ज्या माऊलीने यातना भोगल्या तिलाच हा आनंद त्यांनी मिळवून दिलाय. आणि खरंच सांगते की मी याच्यातला एक शब्दही खोटा नाही, खोटा नाही. 8 महिने मी इतकं दुःख सहन केलं, इतक्या ठिकाणी डॉक्टरांच्या पाया पडले, पण कुणालाही हा गुण आला नाही. हजारो रुपये ऋण काढून प्रत्येक डॉक्टरांच्या दारात गेले, आयुर्वेदिक मध्ये गेले, ॲलोपॅथिक मध्ये गेले, होमिओपॅथिक मध्ये गेले, वैद्यांच्या इथे गेले, सगळ्यांच्या इथे गेले, पण कोणालाही अंदाज आला नाही. शेवटी माझ्या राधेने मला इथे आणलं. मी गोपाल कृष्णाची सेवा करत राहिले. म्हटलं, तू खरा गोपाल आहेस, आनंद देणारा नंद कुमार आहेस, तर तू मला अशा ठिकाणी घेऊन जा आणि माझे हे दुःख हरण कर. नाही तर मी तुझे चरण सोडून देणार. कुठे काही अपेक्षा यापुढे मी करणार नाही. तुझ्या अंतःकरणात दया आहे असा माणूस मला मिळवून दे की माझे दुःख हरण करेल. आणि त्या राधेने मला इथे आणलं. आणि खरंच गोपाल कृष्णाने, गुरु गणेशाने मला सगळी संकट जाई माघारा, सगळी संकट इथनं माघारी आली. माझी कंडिशन अशी होती की मी एक पाऊल टाकू शकत नव्हते. इतका हत्ती एवढा पाय माझा झाला होता. तुम्ही बघितलं असतं तर तुमच्या डोळ्यात सहज धारा निर्माण झाल्या असत्या. अशा परिस्थितीत मला मीनाताई, डॉक्टर साहेब, त्यांचे स्टाफ, ह्या सगळ्यांनी मला इतक्या प्रेमाने सगळं केलेलं आहे ना की ते उपकार मी कधीही विसरू शकणार नाही. बरोबर आहे. हत्ती एवढा पाय आज बघा त्यांनी चवळीच्या शेंगेसारखाच केलेला आहे. या सगळ्या यातना, तनाला झालेल्या यातना या तुम्ही बघायला या, तर प्रत्यक्ष बघा की संपूर्ण सूज माझी 1 ते 1.5 दिवसाच्या आत पूर्ण घालवली. आणि खरंच सांगते, मी सुद्धा नर्व्हस होते. सारखी मी राधाला प्रश्न विचारला, राधा बरं होईल का ग, तू गप्प बस म्हणे. अशा ठिकाणी आपण चाललेलो आहोत की जोपर्यंत तुझा श्वास तोपर्यंत राहील तुझा विश्वास. एवढंच लक्षात ठेव आणि गप्प बस. आणि या पद्धतीने मी इथे आले आणि संपूर्ण आनंद सागरात डुबकी मारत राहिले. आणि हे कायम मारत राहणार आणि कायम मी भाऊंच्या पाठीशी राहणार. माझी एवढी इच्छा आहे की मी कॅशियरची पोस्ट आहे